मागील 8 दिवसांपासून पश्चिम विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर पावसाने दांडी मारलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची पिके संकटात आलेली आहे। पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांना आता तुषार सिंचनाच्या माध्यमातून आपले पिके जगवण्यासाठी शेतकरी धडपड करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या पावसाळा सुरू आहे आणि या भर पावसाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर अपेक्षित पाऊस आधीच झाला नाही, त्यात 8 दिवसांपासून पावसाने दांडी मारलेली आहे। त्यामुळे अशा पद्धतीने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने धडपड सुरू आहे। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची, विजेची आणि स्प्रिंकलरची व्यवस्था आहे ते शेतकरी मात्र आपलं पीक कसं तरी जे आहे ते जगवताना जर पाहायला मिळते। परंतु ज्या शेतकऱ्यांकडे कुठलीच व्यवस्था नाही, ना पाण्याची व्यवस्था आहे, स्प्रिंकलरची व्यवस्था आणि विजेची व्यवस्था नाही, अशा शेतकऱ्यांच्या पिकांनी आता माना टाकायला सुरुवात केलेली आहेत। मी सध्या सोयाबीनच्या एका शेतामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो तुषार सिंचनाच्या माध्यमातून आता सध्या या सोयाबीनला पाणी दिलं जात आहे। दुसरीकडे अनेक भागात जर आपण पाहिलं तर महावितरणचा भोंगळ कारभार पाहायला मिळतो। रोहित्र बंद आहे, त्यामुळे डीपी बंद आहे, त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांना पाणी देऊ शकत नाही। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अशा पद्धतीने तुषार सिंचनाच्या माध्यमातून कसं तरी पिके सध्या शेतकरी जगवत असल्याचं पाहायला मिळत आहे। पश्चिम विदर्भात सर्वाधिक सोयाबीन, कापूस आणि तुरीचं उत्पादन घेतलं जातं। सुरुवातीला पावसाने जो आहे ते दडी मारली होती, त्यानंतर कशी तरी शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर आता पावसाने दडी मारलेली आहे आणि वर आलेल्या पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। पावसाने दांडी मारल्याने तिकडे धरण क्षेत्रात देखील जलसाठा शिल्लक नाही आहेत। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणातीलही पाणी पातळी जी आहे ती मागील वर्षीच्या तुलनेत खालावलेली आहे। ऊन सातत्याने तापत आहे, पाऊस नाही आहे, परंतु दुसरीकडे ऊन मात्र सातत्याने उन्हाळ्यासारखं ऊन तापते आणि त्यामुळे जमिनीमधलं पाणी जे आहे हे ऊन शोषून घेत आहेत, बाष्पीभवन होते, त्यामुळे जमिनीची जी आहे ते पाण्याची पातळी कमी होते आणि अशा पद्धतीमध्ये पिके जगवण्यासाठी आता शेतकरी जे आहे ते धडपड करत असल्याचं पाहायला मिळत आहे। हवामान विभागाने पुढील 2 दिवस विदर्भात पावसाचा अंदाज सांगितला असला तरी मात्र चिन्ह तसे दिसत नाही। सकाळपासून जे आहे ते पुन्हा एकदा ऊन तापायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।